शिवलकर तर दुसऱ्या बाजूला सुदर्शन मयेकर. पहिलाच बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस पहिलाच बॉल पाठवून दिलाय फायनल बाउंड्रीच्या बाहेर. फायनलला सुरुवात झाली, सुदर्शनच्या बॅटमधून 6 आलेत. विजय शिवलकर याच्या विरोधात पहिल्या चेंडूवर घणाघाती प्रहार केला सुदर्शन मयेकरने. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षक फलंदाजी स्वीकारले. जय हनुमान साडेवाडी ऑफ कटर होता, त्याला पहिलंच ओळखलं आणि त्यानंतर थेट विजयाचा पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने जसे तसं कॉपी बुक स्टाईलने चेंडूला त्याच दिशेला पाठवलं. पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये 6 धावांसाठी सुदर्शनच्या बॅटमधून षटकार येतोय. लगातारचा दुसरा मारला, तिसरा येईल का? सुदर्शन जेव्हा मैदानाच्या आतमध्ये येतो तेव्हा फक्त डगआउट मधूनच सेट होऊन येतो, त्याला मैदानाच्या आतमध्ये सेट होण्याची गरजच नसते. आता मात्र लगातारचे 2 मारले. संध्याकाळचे 17 चौकार षटकारांची बरसरवलकर यांचा पुढचा बॉल, मोठा फटका पुन्हा एकदा त्याच दिशेला जशा तसे कडकडीत कडक 3 मारलेत. लगातारचे 30 षटकार मारलेत विजय शिवलकर याच्या विरोधात मध्ये सेम दिशेला. 2 गेले फाईन लेगला, एकाला स्क्वेअर लेगला. व्हॉट अ बॅटिंग, काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय याचा उल्लेख देखील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जर चांगल्या ताकदीचा आयकॉन कोण सध्याच्या घडीला चर्चित असेल तर तो सुदर्शन मयेकरचा आहे. विजय शिवलकरच्या विरोधात अराउंड विकेटने दिशा थोडीशी चेंज केली आहे. गतीमध्ये परिवर्तन, मती वापरण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू चालला मिड विकेट बोर्ड लाईनच्या दिशेने. 4 धावांसाठी हा चौकार येतोय. मिड विकेटच्या दिशेने चेंडू सुदर्शन मयेकर साठी हाताने दिसेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हा देखील चेंडू चाललाय लॉंग बोर्ड लाईनच्या बाहेर. परिमलेच्या डोक्यावरून 6 धावांसाठी सुदर्शनच्या बॅटमधून कडकडीत षटकार. 6 धावा या चेंडूवर आलेत. असं स्वागत केलं होतं पहिल्या षटकात विजय शिवलकर याचं, आणि तसंच स्वागत पुन्हा एकदा नरेश बनप यांचं देखील केलं जात आहे. थांबायचं नावच घेत नाहीये, जणू काय याला जेवढ्या धावा येतील प्रयत्न केला जातोय. नरेश बनप पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, हा देखील चेंडू चाललाय. 6 धावांसाठी षटकार येतोय. लगातारचा दुसरा षटकार सध्याच केलाय नरेशाला. जोरात टाकलाय, तितक्याच जोरात त्या चेंडूला पाठवलंय लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी सुदर्शनच्या बॅटमधून जसं विकेट पुढचा बॉल हाताळताना दिसेल. ओमकार यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हा देखील चेंडू उडवला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुदर्शनच्या बॅटमधून षटकार येतोय. अर्धशतक देखील सुदर्शन मयेकर याचं झालंय. 14 चेंडू आणि 52 धावा. बॅट उंचावून सुदर्शन मयेकरला विनंती केली जाते, या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक तू ठोकलंयस, तुझी बॅट आणि तुझा 26 मध्ये अक्षरशः बरसलाय. मोठा फटका पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला चेंडू चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार येतोय. धावसंख्या